कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे होगी, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। ओके अविराज, वेलकम टू इंग्लिश ड्राईव्ह अचिव्हर्स. थँक्यू सर. सेकंड तुझा इंटरव्ह्यू होतो मी. पहिला इंटरव्ह्यू नेहाचा घेतला होता मागच्या वेळेस. हो. मला वाटतं पाहिला असेल तू. हो पाहिला सर. कसा वाटला तुला? एकदम म्हणजे मस्त वाटला, जबरदस्त. एकदम भाषा वगैरे बोलणं वगैरे एकदम भारी, विद्यार्थ्याला कॉन्फिडेंट. बरं, तर अभि तुझं कुठले कुठले सिलेक्शन झाले सांगतो की एकदा. तुझ्यातून नाही घ्यायचे मला ते. आम्ही तर सांगणार आहे हा झालाय तेच झालं म्हणून. सर माझं IBPS क्लर्क आणि IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या दोन पदासाठी झालं. आणखी पुढच्या पदासाठी होप्स आहेत? होप्स आहेत. करणार आहेस? हो. नाही करणार आहे सर. कशामुळं? सर कसं आहे, माणसाला भूक पाहिजे नवीन नवीन गोष्टी करण्याची किंवा ग्रोथ करण्याची भूक पाहिजे. की एका जागी जर आपण थांबलो तर आपली ग्रोथ थांबती, त्याच्यामुळे आपला विकास होणार नाही. समाधानी असं माणसानं रे? नाही समाधानी नसूनच माणसानं म्हणजे नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी प्रयत्नामध्ये समाधान असावं माणसाच्या. अच्छा. हा, सुखी असावं पण प्रयत्नामध्ये समाधान असावं असं तुम्ही म्हणले होते एका काळी. मला मी बरोबर मी म्हणलं होतं की यू शुड नॉट बी सॅटिस्फाईड विथ युअर अचीवमेंट, यू शुड बी सॅटिस्फाईड विथ युअर एफर्ट्स. बरोबर आहे. चांगला बोलतो, चांगला माहिती तू, म्हणजे तू चांगला शिकलास बऱ्याच गोष्टी. अच्छा, एनिवे मला एक सांग, म्हणजे कुठले म्हणजे तुला मला वाटतं IDBI एफ होता, तो रिझल्ट मला पाठवला होता. एफ होता. प्रीत निघाला ना, फक्त मेन्स निघाला. मेन्स काय झालं सर? ते ॲग्रीचा तेवढा अभ्यास नसल्यामुळे, जनरल बँकिंग करतो ना त्याच्यामुळे ॲग्रीचा तेवढा अभ्यास नसल्यामुळे ते निघली नाही. पण इंग्लिश मध्ये चांगले मार्क घेतले प्रीमध्ये तू? हो, इंग्लिशमध्ये किती? 17.5 आहेत सर. 17.50. 25 पैकी? हा, 25 पैकी. म्हणजे ती मी दाखवलं त्या दिवशी पोरांना आमच्या ग्रुपमध्ये. म्हटलं हे बघा म्हणलं 17.50 मार्क पडलेत म्हणलं. आणि पूर्व शिकलेले मला जिल्हा परिषद शाळेमध्ये. इंग्लिशचा काही गंध नाही म्हणलं 10वी पर्यंत. कमाल आहे तुझी, हे का नाही? सर मला पण एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. विचार. अचानक विचारलं म्हणलं काय? तर तुम्ही सारथी का सोडली? आता कसं आहे की आजचा दिवस तुझा आहे. सारथी का सोडली याच्या मागे भरपूर कारण आहेत, पण बघू आता काय होतं पुढे ते, की नाही. आणि आणखीन एक प्रश्न आहे सर, की आता इंग्लिश ड्रायव्हर तुम्ही पुन्हा टेस्ट कधी टाकणार, चालू कधी करणार, रेग्युलर टेस्ट? मला शार्प प्रश्न विचारलास तू. नाही, माझा प्रश्न नाही, ते सगळ्या विद्यार्थ्याचाच प्रश्न आहे. थोडं कसं माहिती आहे का, 2-3 महिने झालं थोडंसं काम होतं मी, पण आता मी इमानदारी सांगतो तुला. मी म्हणजे आता 2-3 प्रॉमिस केलं, आता पोराला काय विश्वास बोलला नाही त्याच्यावर. पोरं म्हणतात की सर तुम्ही म्हणता की चालू करतो आणि चालू करणार आहेत. आता एक 2-3 दिवसामध्ये मी चालू करतो 100%. बस तुला पुढे आता SBI PO आहे, IBPS PO आहे, बाकीचे एक्झाम आहेत तुझ्या, काय. बरं, मला वाटतं काल आपण बोलत होतो, बोलताना मी तुला म्हटलं तू ॲक्सिडेंटल बँकर आहेस. हो सर. तू सांगू असते. आणि काय म्हणजे नेमकं ॲक्सिडेंट बँकर म्हणजे कसा? सर जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं तर मला MBA करायचं होतं. तर MBAची तयारी करण्यासाठी CET राहते ना MBAला, ती तयारी करण्यासाठी मी औरंगाबादमध्ये आलो. तर मग आपलं यूट्यूबहून फ्री कोचिंग, त्याच्यानुसार मग ती यूट्यूबहून व्हिडिओ पाहत त्याची CETची तयारी करू लागलो. तर माझे मित्र बरेच बँकिंगची तयारी करू लागले. तर मला त्या CETची तयारी करताना काय टॉपिक कळून गेले ना, यूट्यूबहून थोडं एक्सप्लेन डीपमध्ये होत नाही. तर मग यांनी बॅच घेतली होती तुमची, तर त्यामध्ये मग ते व्हिडिओ पाहिले मी. तर मग बँकिंगचा सिलेबस आणि हे थोडा सिमिलर आहे, त्यामुळे म्हणलं बा हे आपल्या टप्प्यातला कार्यक्रम आहे. तर मग ते MBA CET सोडून दिली आणि बँकिंगची तयारी सुरू केली. म्हणजे ते ऍक्सिडेंटल बँकर झाला ना तू. पण MBA करून काय करायचं होतं तुला? सर MBA करून तसं काय नव्हतं, फक्त एक टॉप 5 मध्ये ऍडमिशन घेण्याची माझी इच्छा होती. म्हणजे टॉप 5 महाराष्ट्रातले जे कॉलेज आहेत आणि मग तिथं चांगलंच पॅकेज राहील, प्लेसमेंट राहील. अच्छा, असं तुझ्या डोक्यात होतं म्हणजे असं झालं तर पुढे मग चांगला जॉब वगैरे मिळेल. पण आता अचानक इकडे वळला आणि आज सक्सेसफुल आहेस. डेफिनेटली वादच नाही का नाही. बरं, मग तू मग इथं आलास तर मग काय म्हणजे औरंगाबादला आलास, मग इथं कसं सुरुवात केलीस तू? सर MBAची फक्त इथं 1 महिना तयारी केली आणि मग आता बँकिंगकडे शिफ्ट झालो. क्लासला लावला होतास तू? मला वाटतं कुठल्या बॅचला तू? Achiever 3 ला होतास. बरोबर. हो हो हो. आणि क्लास लावले तर इथलं कसं मेसचं वगैरे जेवण वगैरे थोडं हेच आहे, त्याच्यामुळे तब्येत साथ देईन गेली. छोटे चणे, मोठे चणे, मध्यम चणे. तर ते आपल्या गावाकडे माहितच नसते, ते चण्याची भाजी राहते.
तर मग ते वाळलेल्या चण्याची भाजी. हा ती वाळली. मग ती आपल्याकडे ती हिरव्या चण्याची भाजी असते बघ, ती टाळ काढतो आपण. टहाळची ती भाजी असते आपल्या इथं. मात्र हे एकदम मॅच्युअर झालेले चणे राहतात. एकदम मॅच झाली, घट्ट कुट्ट वगैरे. हे आपल्याकडे फक्त घोड्या फिड्याला हा त्याला खायला असते. बरोबर बरोबर. ती भाजी मग ते मॅच झालं नाही. मग गावाकडे गेलो, गावाकडेच मेसचं नाव घेऊ, पण कोणची मेस होती? मेस नाही. बर. मग गावाकडेच गेलो आणि ऑनलाईन बॅच घेऊन गावाकडेच तयारी केली. अच्छा, ऑनलाईन घेऊन गावाकडे तयारी म्हणजे कमालीच गोष्ट आहे ना. म्हणजे गावाकडे म्हणजे तुझं गाव कुठे नेमकं? हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील हिवरा. म्हणजे कुठे नेमकं, म्हणजे असं एकदम कोसकाडात आहे का असं, म्हणजे एकदम शहराच्या बाजूला? नांदेडहून 30 किलोमीटर आहे, 30-35. अच्छा, म्हणजे असं प्रॉपर खेड आहे? हा प्रॉपर खेड आहे, एकदम थोडंसं सूज आलेलं खेड आहे? नाही सूज नाही, एकदम प्रॉपर खेड आहे. खेडेगाव जसं राहते समजा त्या टाईप. लाईट बी जाते मध्ये? लाईट पण जाते, लाईट जाते, लोड शेटिंग वगैरे चालू असते. मग तिथं तुझं शिक्षण कसं झालं? मला नाही कळलं, तू शिक्षण तू घेतलं कोण नेमकं? सर मी म्हणजे लहानपणापासूनच मला घरीच राहायची सवय आहे. म्हणजे त्याच्यामुळे हिवऱ्या गावातच? हिवऱ्याच्या बाहेर मी गेलोच नाही. ग्रॅज्युएशन झालं तरी. पहिली ते ग्रॅज्युएशन कुठे गेलं? म्हणजे गावाच्या बाजूलाच कॉलेज होतं. किती किलोमीटर? 10 किलोमीटर होतं. तर गावानंच अपडाऊन BSc ॲग्री समजा. म्हणजे हॉस्टेल नाही, काय नाही? हॉस्टेल नाही, काहीच नाही. बर. पहिली ते 10वी पर्यंत जिल्हा परिषदच झालं. 11वी 12वी शेजारच्या गावात घेतलं, ते पण गावातूनच अपडाऊन. मग तिथून अपडाऊन केला. मग इच्छा होती की बा आपल्या डिग्री घ्यायची तर गावाच्या बाजूलाच घ्यायची, म्हणजे गावातून घरूनच अपडाऊन करता आलं पाहिजे, बाहेरचं तेवढं काही नव्हतं. अच्छा. तर मग ॲग्री पण तिथूनच केली, गावातूनच केली पूर्ण. म्हणजे पहिलीपासून ते फार डिग्री पर्यंत. आणि बँकिंगचा पण अभ्यास मी. बरं, घरचं जेवण भेटलं तुला, मस्त निवांत राहायला भेटलं. पण आता तिथून तू बाहेर आलाच नाही, पुन्हा महिनाभर वापस गेलास ऑनलाईन. मग ती अडचण आली नाही का तुला? सर अडचणी खूप येतात, कारण ऑनलाईनला कसं आहे, आता 5-5, 6-6 तास बसावं लागते मोबाईल समोर. तर मग ते आपल्यात थोडं पाहिजेच की बा आता आपलं बसायचं, करायचं, ही गोष्ट करायची. तर मग ती जिद्द चिकाटी आता थोडी अंगात पाहिजेच आपल्या. कसं आहे, ऑनलाईनला रेग्युलर लेक्चर करायचो मी, म्हणजे पेंडिंग पडू द्यायचो नाही. कारण एकदा पेंडिंग पडली की ते नंतर होमवर्क करणं ते म्हणजे काहीच होऊ शकत नाही. ते ऑफलाईन आता काही पोरं मला मी म्हणायचं सर ऑफलाईन करू का ऑनलाईन करू असं म्हणायचं काही पोरं मला. म्हणजे मध्ये मध्ये काही काय म्हणतात ऑफलाईन मध्ये जास्त मजा येते. ठीक आहे, ऑफलाईन मध्ये मला मजा येते शिकवायला बी, हे केलंय. पण तुमची जेव्हा घ्यायचं तुम्ही ऑनलाईन मध्ये, तेव्हा तुम्ही कमेंट द्यायच्या बघ. हो, कमेंट करायचं. A कॅपिटल V कॅपिटल, बरोबर आहे? सगळं कॅपिटल मध्ये, सगळं कॅपिटल म्हणतो आहे की नाही? बरं, तेव्हा मग तू जेव्हा लाईव्ह बघायचा का रेकॉर्डेड बघायचा? सर लाईव्हच पाहायचो, कारण रेकॉर्डेड म्हणजे ते शिळं वाटायचं मला की आपलं म्हणजे होणारच नाही शिळं. अच्छा. होमवर्क कधी करावं, ते मागचं पेंटिंग जेवढं होईल लाईव्हच करायचं. मग गावाकडे कसं, म्हणजे कुठून करायचं लाईव्ह, म्हणजे काय नेमकं काय? म्हणजे आता कसं गावाकडे आता ग्रामीण भाग असल्यामुळं कसं, आणि शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं आता शेती फितीची कामं लागायचीच. मग जसा वेळ भेटला तसा काम करायचं. शेतात दूध काढणं, ढोराला चारा पाणी करणं, दारू धरणं, हे कॉमन काम आहे, हे करायचं समजा. म्हणजे वडिलाला हेल्प करायचं? वडिलाला हेल्प करायचं. काय शेतामध्ये आपल्या? शेतामध्ये ऊस आहे, केळी आहे. चांगलं, म्हणजे ऊस केळी म्हणून शेत आहे. भिजवणीच आहे, कॅनल वगैरे आहे, त्याच्यामुळे निवांत. पण शेतातले काम करून अभ्यास कसा व्हायचा मग तुला? आता तसं म्हणजे असं हे करायचं नाही मी, म्हणजे जिथं संधी भेटेल तिथं अभ्यास करायचो, टाइम भेटेल तसा अभ्यास करायचो. तरी दिवसातून किती वेळ भेटायचा, म्हणजे अख्खा दिवसामधून टोटल वेळ तसा टाइम अप्रॉक्सिमेटली किती वेळ भेटायचा? 10-1 तास, 10-12 तास. म्हणजे 10-12 तास काढता येईल तुला काम करून, हे करून सगळं? सगळं उठायचं काय असं घरचे सांगायचे नाही काम, पण कधी मध्ये एखाद्या दिवसात सगळं उठायचं कितीला? सर मला सकाळी उठायचाच लय कटाळा येतात. 8ला उठायचो समजा मी, मग रात्रीपर्यंत मी 12 पर्यंत करायचो समजा, असं होतं. अच्छा. मग त्यात काही व्हॉट्सअप चॅटिंग बिटिंग थोडाफार आता ते होणारच होता. इंस्टाग्राम थोडंसं रील बिल पाहिलं वगैरे, पण त्यात ऍडिक्शन नव्हतं? नाही, ऍडिक्शन नव्हतं. बरं, मग टाइमपास म्हणून काय करायचं? तुमचं बोर झालं समजा, आता लयच बोर झालं, मायला अभ्यास लय कदा झाला, अभ्यासाचा लय वेळ झाला अभ्यासाला. तर आता कसं गावाकडचे सगळे लहानपणीचे मित्र आहेत, त्याला डायरेक्ट फोन लावायचो, मग असं मस्त एका वाट्यावर बसायचो, आपलं गप्पा गोष्टी निघायच्या. आणि मग कधी मध्ये बोर झालं मग पोहायला वगैरे जाणं, विहिरीत, ते चालायचं आपलं. अच्छा. मग ते कधीतरी मोकळंच व्हायचं? मोकळायचं. आणि पिक्चर आता गावाकडे काय असं थिएटर वगैरे नाही, पण मोबाईलवर वगैरे लॅपटॉपवर पाहायचं पिक्चर. आता कोणता चांगला आवडता पिक्चर कोणता ह्या वर्षी पाहिला? आता सध्या योद्धा पाहिला. पहा, योद्धा कोणाचा आहे? ते हे नाही का आपला नाव बी आठवून झालं, सिद्धार्थ मल्होत्रा. योद्धा बरं वाटलं तुला पिक्चर? मस्त आहे एकदम, म्हणजे इन्स्पायरिंग आहे. काय इन्स्पिरेशन घ्या काय? म्हणजे देशासाठी धडपड त्याची, त्याला समजा याच्यामधून सस्पेंड केलं आर्मीमधून, पण देशासाठी त्याचं योगदान ते देतच राहिलं. नाही, ॲज अ पर्सन म्हणून काय?
पर्सन म्हणून तेच समजा योगदान देत राहिले, ते सस्पेंड झालं, सगळं सिस्टीम त्याच्या विरोधात गेली, सगळे संकट आले, तरी सुद्धा ते देशासाठी त्याला असं एका क्षणाला वाटायलाच पाहिजे माणसाला कोणा की आपल्या सगळा देश आपल्या विरोधात आहे, तर आपण देशाविरुद्ध बंडखोरी करायलाच पाहिजे. बरोबर बरोबर, नाही केली त्याने. फ्रस्ट्रेशन वाटतं. तुझं म्हणजे तुझी आकलन क्षमता चांगली आहे अवी. म्हणजे जेव्हा मला मेसेज करायचा तेव्हा आपण आपल्या 2-4 आपल्या मीटिंग झाल्या, बोललो आपण, त्यात मी एवढं बघितलं तुझी आकलन क्षमता लई चांगली आहे. म्हणजे तू पटकन ओळखून घेतो गोष्टीला आणि कॉन्फिडेंटली सगळ्या गोष्टी तू करतो, आहे का नाही. बरं, मला सांग तुझा डेली शेड्यूल काय होता? म्हणजे आता डेली शेड्यूल तर प्रत्येक जणाचा असा असतोच म्हणा, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की डेली शेड्यूल मुलं लय विचारतात किंवा सर डेली शेड्यूल, आता समजा लाईव्ह असला असता आता तो तुम्ही कमीत कमी 50 पर्यंत विचारलं असतं डेली शेड्यूल काय. पण मग मी त्यांना काय म्हणतो, ठीक आहे आता जे पोरग जे करायला अभ्यास जावे त्याच्या वंशामध्ये बघ, नाही इथं मी बसून टीचर आहे, मी किती मुलांशी बोललो असेल, पण तो अनुभव मी स्वतः नाही घेऊ शकत जो तू सांगू शकतोस. तर काय मग शेड्यूल बद्दल काय? सर माझा शेड्यूल म्हणजे असा काय फिक्स नव्हता की सकाळी 8ला जायचं लॅबला किंवा 8ला अभ्यासाला बसायचं, 12पर्यंत करायचं, नंतर 12 ते 1 ब्रेक घ्यायचा, नंतर असं करायचं, तसं काय नव्हतं. माझं असं टार्गेट होतं रोजचं की आज आपल्याला एक इंग्लिशची मॉक द्यायची, अनालिसिस करायचं, क्वांटचे 100-150 प्रश्न सोडवायचे, LRचे 100-150 आणि GAचे लेक्चर करून ते थोडं रिव्हिजन करायचं, असं होतं. मग दिवसभरात ते तुम्ही कधीही करा, म्हणजे असं फिक्स टाइम नाही 8 ते 12च करा, हे करा, मग ते तुम्ही कधी करा, मग फ्री समजा मोकळं. अच्छा 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 अच्छा, म्हणजे असं फिक्स फ्लेक्सिबल स्टेप हे होता. मग त्यात आणखी एक प्रश्न मुलं विचारतात, म्हणजे फ्लेक्झिबल नव्हता, म्हणजे फ्लेक्झिबल होता शेड्यूल, कधी पण बदलायचा, असं नाही रेग्युलरली सेम टू सेम शेड्यूल फॉलो केला. बरं, काही माझं ते नेहाला विचारलं तुम्ही स्टडी प्लॅन विषयी, तिथं म्हणणं ते होतं स्टडी प्लॅन सर माझ्या मूळ प्रमाण बदलायचं म्हणले. सेम तर कधी मध्ये असं वाटायचं की बा आता लय अभ्यास झाला, आता पिक्चर पाहावं, बाहेर जावं थोडं, तर मग रिलॅक्स व्हायचो. कारण कसं आहे आता किती पण एक लिमिट राहते आपल्या आपण डोक्याची सॅच्युरेशन, त्याच्यानंतर आपण करू शकत नाही. ते नेहा मस्त बोलली त्या दिवशी, ती म्हणली की आपण पाणी भरून भरून ग्लासामध्ये ते किती भरणार आहे, म्हणजे थोडं तर त्याला रिकामं करावं लागलं, नाही का नाही. बरं, आता आणखी म्हणजे इंग्लिशचा अभ्यास कसा केला, म्हणजे कसं आहे आता साधी गोष्ट बघ, मुलं विचारताना म्हणजे प्रत्येक ठिकाणी मग तुम्ही अभ्यास कसा केला विचारतात, तुम्ही इंग्लिशसाठी काय केलं विचारतात, ठीक आहे. बरोबर, आता तू कसं कसं केलं हे फ्रँकली सांग. सर सुरुवातीला तर ते बॅच मध्ये आपली बॅच होती, आजची 3 बॅच होती आपली बॅच होती, तर त्या बॅच मध्ये काय नाही, आपलं समजा तुम्ही रोज शिकवायचे आणि ते शीट द्यायचे, तर ते शीट सॉल्व्ह करायचं आणि ते तुमचं अनालिसिस पाहायचं, माझा अप्रोच आणि तुमचा अप्रोच दोघांमध्ये काय फरक आहे, डिफरन्स आहे, तुम्ही कसं शिकवता आणि आपलं कसं होतं, म्हणजे सॉल्व्ह कसं करायचं, सॉल्व्ह कसं करायचं ते पाहायचं. आणि म्हणजे असे सीट वगैरे, आणि कधी मध्ये तुम्ही ते इंग्लिश ड्रायव्हरच्या टेस्ट द्यायला सांगायचे त्या बॅचच्या वेळेस. तू कधी म्हणून द्यायचा का रोज द्यायचा? नाही बॅचच्या वेळेस तुम्ही चांगल्यावर कधी म्हणून द्यायचा, कारण बॅचच्या वेळेस जर मी समजा उदाहरणार्थ टेस्ट दिले असते तर ते स्कोर ऑटोमॅटिक कमी आला असता, कारण सिलेबस कम्प्लीट नसता. बरोबर, हो हो, ते कॉन्फिडन्स डाऊन झाला असता. संपल्यानंतर मग आपलं रोज इंग्लिश ड्रायव्हरची एक टेस्ट, अनालिसिस हे असं करायचं रोज. रीडिंग रोज करायचा का नाही? रीडिंग अशी रोज नव्हती माझी, म्हणजे कसं आता मला पुस्तक वाचायचा लहानपणापासूनच छंद होता. अच्छा, आवडते. तर मग अशी रीडिंग रोज म्हणजे माझ्यानं व्हायचं नाही बा रोज 5 पान वाचा, 10 पान वाचा, तर असं मूड बाय मूड होतं. आठवड्यातून एखाद्या वेळेस घेतलं पुस्तक की ते 4-5 तासात सगळं संपून टाकायचं. आवडतं पुस्तक कोणतं सर? आवडतीचं पुस्तक हे जेम्स पॅटरसनचं हे प्रायव्हेट इंडिया. प्रायव्हेट इंडिया लिमिटेड का? नाही, प्रायव्हेट इंडियाच पुस्तकाचं नाव असतं ते थोडंसं जासूसी आहे का? जासूसी, सस्पेन्स, स्पाय नॉवेल. मग तू स्पाय नॉवेल वाचायचा? स्पाय नॉवेल. आता किती व्हरायटी बघ. आता नेहाला मागं विचारलं होतं, ती मोटिवेशनल वाचायची. जेम्स पॅटरसन हा फार फेमस आहे. हो. प्रायव्हेट इंडिया नावाची कुठली ती एजन्सी असते ती, आणि ती प्रायव्हेट नावाची त्याची सिरीजच आहे समजा, प्रायव्हेट लॉस एंजलस. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सगळ्या वेगळ्या जगातल्या सगळ्या शहरावर, मेन शहरावर. बरं. मला काय वाटतं सर पुस्तक वाचताना की आपल्याला जे पसंत आहे ते वाचावं. आता एखादं आता आपल्या बँकिंग मध्ये कसं आहे ते सेल्फ मोटिवेटिंग किंवा ते जे मोटिवेट करतात ना पुस्तकं, अच्छा, रिच डॅड पुअर डॅड, ते वाचायचा फार म्हणजे पोरं नवीन सुरुवात करतात. मी ते घेतलं की ते मला कळतच नव्हतं ते मोटिवेटिंग फिटिवेटिंग. मला काय आवडायचं बा एखादी स्टोरी असली पाहिजे, सस्पेन्स, थ्रिलर किंवा स्पाय वगैरे, म्हणजे आपला इन्व्हॉल्व झालं पाहिजे. मला वाटायचं आणि मला वाटते की ते आपला जे इंटरेस्ट आहे तेच वाचायला पाहिजे माणसाने, कारण इंटरेस्ट निर्माण होते मग ऑटोमॅटिक पुस्तकं वाचण्यात वगैरे. उगा मोटिवेटिंग ते घेतलं वाचत बसलं काहीच कळणं म्हणल्यावर मग थोडं अवघडच आहे ना. म्हणजे वाचतोय पण पल्ले काही पडत नाही, पर्पज पाहिजे ना, पर्पज पाहिजे. मग तुला इंटरेस्ट होता म्हणून
तू तेवढं मन लावून वाचलंस ना, हो ना, म्हणून सेंटेन्स स्ट्रक्चर कळायचं, अंडरस्टँडिंग बरोबर बरोबर आहे. आणि सोबत टेस्ट द्यायचा, सोबत टेस्ट. बरं, आणि टेस्ट ना अनालिसिस बस. बाकी काय एक्स्ट्रा? बाकी काहीच नाही, कारण काय करायचं माझ्या मनानंतर काय समजा करायची गरजच नाही. आता मागच्या वेळेस एका पोरानं विचारलं होतं मला, खाली कमेंटमध्ये आलं होतं की सर ज्या ऑनलाईन टेस्ट ज्या असतात ते कुठला सोर्स वापरायचा, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या जनरल म्हणतोय मी. आता इंग्लिशसाठी तर आपण इंग्लिश जाय वापरायचे पोरं आपले, फक्त जनरल कुठल्या टेस्ट वापरायचा असतो, प्री आणि मेन्ससाठी दोन्हीसाठी सांगा. सगळ्या याच्यासाठी समजा विषयासाठी, सगळ्या विषयासाठी. सर जनरली मी प्रीच्या टेस्ट दिल्या समजा. आता इंग्लिशसाठी तर इंग्लिश ड्राईव्ह दिली, एकदा प्रयोग करून पाहिला होता मी अड्डाची किंवा गाईडलीची टेस्ट देण्याचा इंग्लिशचा, पण ते लय इरिलेव्हंट वाटलं. आणि ते आरसी पॅसेज तर एवढा लांब होता की समजा 3-4 पानाचा, बापरे बाप, वाचण्यातच आपले 20 मिनिटं जातात. म्हणून तसा प्रश्न सुरू एक्झाम मध्ये नसतो, ते पिंट्या बाळ्यां बनलेले प्रश्न आहेत. पिंट्या बाळ्यां बनलेले प्रश्न. मग बाकी म्हणजे बाकी सगळ्या विषयासाठी कुठलं वापरायचं? तर मी आता माझा कसं आहे सर, मी आपली जी मेन्सची आहे क्वांट आणि LRची, मी मेन्सची एकही मॉक न दिली नाही. एकही दिलं नाही. तर लोक म्हणतात ना मॉक द्यावा लागतात वगैरे, पूर्ण याच्यामध्ये एकदाही दिलं नाही. हे म्हणजे विश्वास बसत नाही, विश्वास बसत नाही. ते आता मित्राला म्हणलो मी, त्याला विश्वास बसला नाही, ते म्हणले काही घुमवायला का म्हणले. तर आपल्याकडे काय हिंगोलीसाठी काय घुमवायला म्हणलं? हा, ते आपल्याकडे हिंगोली, परभणी, नांदेड. तर माझा काय विश्वास आहे की मॉक देण्यापेक्षा माझी ऑफलाईन प्रॅक्टिस जास्त होती मेन्ससाठी. हा, मेन्ससाठी. तर मला कसं मॉक दिला की एकदा दोनदा देऊन पाहिली होती, पण ते मार्क कमी आले की ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स लो व्हायचा. ते वाटायचं की बा आपला कॉन्फिडन्स टिकवायचा आपला फक्त. त्याच्यामुळे ऑफलाईन प्रॅक्टिस, कारण मॉक वगैरे काय असं डिसाइडिंग फॅक्टर नाही समजा. अच्छा, किंवा मॉकला तुम्हाला एवढे पडले म्हणजे झालंच तुमचं सिलेक्शन, असं काय नाही. मॉक म्हणजे समजा जनरल आहे. म्हणून मागे त्यांनी तेच प्रश्न विचारला होता मी की आदल्या दिवशी समजा मॉक दिली एखादी आणि एकदम बेकार स्कोर आला, तर पुढच्या दिवशी परिणाम होतो का नाही एक्झामवर? ती म्हणली सर मला व्हायचं नाही, म्हणली मी द्यायची, मी मला जेव्हा दिली विसरून जायची, आपल्यासाठी नाहीच ती, आपल्यासाठी नाहीच ते. हा, एक्झॅक्टली. बरं, आता ते झालं मेन्सचं, तर ठीक आहे तू दिलं नाही समजा. तुला काय वाटतं पुढच्या होप्स काय आहेत तुझ्या, म्हणजे एकदम फ्रँकली सांग पुढे काय करायचं? सर कसं आहे, आता माणसानं संघर्ष करायलाच पाहिजे, कारण संघर्षामध्येच ग्रोथ आहे असं म्हणले होते तुम्ही, आपण एकदा बसलो. बरोबर. तर पुढच्या होप्स म्हणजे आता PO साठी प्रयत्न करणार मी, RRB PO, PO झाला. PO झाल्यावर मग माझा विचार आहे की आता एवढ्या वर्ष तर PO करणार मी, नंतर माझा हे की नाबार्ड किंवा RBI ग्रेड ती झालं. मग आता वय आपलं तोपर्यंत समजा 27-28 होईल. आता सध्या करंट 24 आहे. तर मग त्यानंतर थोडं MPSC कडे वगैरे पाहिजे, थोडं म्हणजे आपलं पुढची गोष्ट नवीन गोष्टी करायलाच पाहिजे माणसाने, एक्सपेरिमेंट घ्यायला पाहिजे, म्हणजे भूक पाहिजे. हा, सॅटिस्फॅक्शन नाही पाहिजे माणसाला, भूक पाहिजे माणसाला, नवीन गोष्टी करायची. सॅटिस्फॅक्शन अचीवमेंट मध्ये नाही पाहिजे, प्रयत्नामध्ये पाहिजे. एक नंबर, जबरदस्त. ठीक आहे. बरं, आता एरवी असे प्रश्न विचारत नाही पोरायला जास्त करून, पण मला असं वाटतं की जेव्हा इंटरव्ह्यू चालू आहे तर जो मुलगा आहे, मी त्या दिवशी म्हणलो होतो की IBPS PO असेल, SBI PO असेल, IPS क्लर्क असेल, SBI क्लर्क असेल, IDBI जाम असेल, तो IDBI जाम पण IPS क्लर्क पण आहे, आणखी पुढच्या तुझ्या रिझल्ट येणार 100%. SBIचं मग राहिलं मला वाटतं. तर त्या पदावर ते पेक्षा ते जे पद भेटलं त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आता स्टुडंट स्वतः कसा आहे ते महत्वाचं आहे, आणि मुलांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. when a student starts identifying himself with the figure, म्हणजे तू आहे तर बसला, तू आयडेंटिफाय केलं तर त्यांना जास्त चांगलं इन्स्पिरेशन मिळतं. बरोबर आहे. तर मग तुझ्या क्वालिटीज अशा कुठल्या आहेत ज्या मुलांनी खरोखर फॉलो केल्या पाहिजे? सर कॉन्फिडन्स आणि बिंदास सांगायचं बरं का, म्हणजे असं मी स्वतः तारीफ कसं करू असं नाही, खरोखर आहेत क्वालिटीज ऑफकोर्स आहेत. सर कॉन्फिडन्स, कारण कोणतीही तयारी करताना तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की बा आपण हे करू शकतो, आपल्यात कॅपॅबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे. तू कसं आणायचा कॉन्फिडन्स? सर आता समजा एक 3 Idiots मधला आमिर खानचा एक डायलॉग आहे, ते म्हणायचं ऑल इज वेल, सगळं काही ठीक आहे, हृदयाला समजून सांगायचा, सिच्युएशन कशीही असो पण हृदयाला समजून सांगायचं ऑल इज वेल, ऑल इज वेल. हा, तर मी आता परीक्षा, आता बँकिंग म्हणल्यावर कोणाचाच अभ्यास 100% झालेला नसते, सिलेबस कोणीच कव्हर करू शकत नाही. बरोबर. हो. तर मग परीक्षा जाता वेळेस मी स्वतःच्या मनाला सांगतो की आपलं झालं 100%, आपलं 100% आपला अभ्यास झाला, आपण फुल तयारीमध्ये हो, आणि आपल्या एवढं हुशार कोणीच नाही, या मानसिकतेतून मी पेपर द्यायचो, आणि फ्री माइंडेड. हे झालं कॉन्फिडन्स. आणि कोणची क्वालिटी पाहिजे दुसरी? सर दुसरं म्हणजे आता अपेक्षा, स्वतःकडून अशा अपेक्षा ठेवायच्या नाहीत. समजा आता मी घरच्याला सांगलं होतं की बा मी आता बँकिंग करायलो, कारण आता कॉम्पिटिशन सध्या भरपूर आहे, जागा कमी होत चालल्या, विद्यार्थी वाढायचे,
तर अपेक्षा घरच्याला म्हणलं होतं की मी अपेक्षा ठेवू नका माझ्याकडून की गेलं बा तुमचं पोरग बँकिंग करायला आणि लागलच आता, तर अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा ठेवल्या तर ते अपेक्षेच्या प्रेशर खाली माणूस परफॉर्म करू शकत नाही चांगलं. हे वाक्य मला फार आवडलं होतं की अपेक्षेच्या ओझ्याखाली माणूस परफॉर्म नाही करू शकत. बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम बघितलाय मी. मला ही गोष्ट पाहिजे होती रे तुझ्याकडनं की खरोखर त्या पोरांना ही गोष्ट फॉलो करता येईल मग की अपेक्षा तर ओझं बाळगायचं नाही. तिसरं तर झालं समजा सिलेक्शन, नाही दुसरे बरेच पर्याय आहेत ना. आहेत का पर्याय दुसरे असं वाटतं का आपल्याला? हा, कारण बँकिंग म्हणजे एकच नाही करिअर, खूप गोष्टी आहेत साऱ्या, पण करायला पाहिजे जेवढे केलं एफर्ट्स केले पाहिजे. व्हेरी गुड. आणि थोडं डेडिकेशन पाहिजे, जे आपण करायला ते मनानिशी एकदम. ते म्हणतात डेडिकेशन, पण कसं करायचं कसं ते डेडिकेशन म्हणतात बरेच लोक म्हणतात, जिद्द चिकाटी मेहनत बोलतात लोक, पण डेडिकेशन तू कसं आणलंस? सर म्हणजे आता सिलेबस वगैरे पाहिला म्हणलो बा आपलं जमू शकते हे, आणि मग त्यासाठी एकदम पूर्ण तयारीनिशी प्रयत्न, मग रात्री 12 का हो नका 3 वाजे किती वाजता टिकवायचं कसं मोटिवेशन रे? आता ठीक आहे 12 पण अभ्यास करा, तू मोटिवेशन कसं टिकवायचं आजपर्यंत? सर मी तर तुमचेच व्हिडिओ पाहायचो युट्यूबवर मोटिवेशन. अच्छा अच्छा. मग त्याच्यातून समजा टिकायचं. अच्छा अच्छा अच्छा. तुला असं घरी पण वाटत ना की कंटाळत असेल कधी कधी 11 वाजता मायला आता बोर झाला करा वाटणं अभ्यास, पण कुठेतरी तुझा एम असं डोक्यात की नाही मला हे बनायचंय, काहीतरी बनायचंय म्हणून मला आणखी एक तास अभ्यास करणं आवश्यक आहे, हे स्वतःला सांगायचं का तू? हो सांगायचो ना. म्हणजे कधी मध्ये मला वाटायचं की बा आता हे बँकिंग वगैरे खूप झालं, आता लय अभ्यास व्हायला, आपलं का समजा होईना सिलेक्शन, तर मग मी सरळ शेतात जायचो एक दिवस, आणि सकाळपासून संध्याकाळ म्हणजे फुल जे शेतात काम आहे ते करायचो. मग तेव्हा वाटायचं की बा हे आपल्याच्यान काम काही तेवढे होऊ शकत नाही, ते एक मोटिवेशन होतं. अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता लास्टचा प्रश्न विचारतो, स्टुडंटसाठी काय मेसेज आहे, म्हणजे जे ॲस्पिरंट आहेत सध्या बँकिंगचे त्यांसाठी काय मेसेज आहे? सर आता जे काही आता बिगिनर आहेत त्यांना तर पूर्ण बॅच करणं, होमवर्क करणं, समजा हे करायचं, आणि नंतर मॉक वगैरे देणं. कसं आहे वेगवेगळ्याची, आता मला मॉकची काय तेवढं प्रॅक्टिस नव्हती, बरोबर, आता मॉक देतात जनरली, प्रत्येक जण मॉक देते, वेगवेगळे हे आहे ना, वेगवेगळे आहे. आणि कॉन्फिडन्स राहा बा तुमचं होईलच सिलेक्शन, म्हणजे तुम्ही टिकून राहा इथं 2-3 वर्ष 3-4 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, पण जर तुम्ही टिकून राहिले तर तुमचं 100% सिलेक्शन होईलच. प्रयत्न करा, प्रयत्नाची परीकाष्ठा करा तुम्ही, शेवटी फळ मिळतेच. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, पण फळाची अपेक्षा करू नका. फळाची अपेक्षा करू. मागे क्लासमध्ये पण बोलत बऱ्याच वेळेस की फळाकडे जास्त दृष्टी ठेवली तुम्ही तर मग जी एफर्ट्स आहेत ती घेणं होत नाही ना. रिझल्ट असं आलं हे पाहू नका, आपण आपलं 100% द्यायचं, ते रिझल्ट लागल नाही लागल ते समजा याच्या हाती, पुढच्या पुढे बघताय. व्हेरी गुड. बरं, आता पुढे तुझ्या जे पुढचं तुझे होप्स आहेत, आणखी अभ्यास करायचा, आणखी अभ्यास करायचा, आणि ती बुक संपू द्यायची नाही, आणि ते समाधान राहायचं नाही, एफर्ट्स घेत राहायचे. बरोबर आहे. ह्यासाठी तुला माझ्याकडून शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच. इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. हॅव अ नाईस डे. थँक्यू.